खोपोलीतील शिंदे गटाचे नेते मंगेश काळोखे प्रकरणामुळे संपूर्ण रायगड जिल्हा हादरून गेला असून या प्रकरणाला गंभीर राजकीय वळण लागले आहे. खोपोली नगर परिषदेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांना संपवण्यात आल्याने आज दिवसभर आंदोलन, रास्ता रोकोसारखे प्रकार करण्यात आले. मात्र आत्ताच आलेल्या वृत्तानुसार या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर परशुराम घारे यांचे नाव समोर आले असून ते खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. या प्रकरणात सुधाकर घारे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस रायगड जिल्हा प्रवक्ता भरत भगत यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच स्थानिक पराभूत उमेदवार उर्मिला देवकर यांचे पती रवींद्र परशुराम देवकर व त्यांचे नातेवाईक धनेश देवकर यांनी कट रचल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींमध्ये रवींद्र परशुराम देवकर, दर्शन रवींद्र देवकर, धनेश रवींद्र देवकर राहणार साईबाबा नगर रहाटवडे खोपोली, सचिन संदीप चव्हाण राहणार साईबाबा नगर रहाटवडे खोपोली, सुधाकर परशुराम घारे राहणार सांगवी तालुका कर्जत, भरत भगत राहणार अवसरे तालुका कर्जत, रवींद्र देवकर याचा बाउन्सर तसेच इतर 3 अनोळखी इस्मांचा समावेश आहे. मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात असताना मंगेश काळोखे यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती असून हल्लेखोरांनी आधी त्यांच्या वाहनावर हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे खोपोलीसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त केला जात असून पोलिसांकडून या कटामागील संपूर्ण सत्य उघड करण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.